नमस्कार, माझं नाव शुभांगी पाटील आणि आज आपण चर्चा करणार आहोत कुंडलिनीची सप्तचक्रांबद्दल. तर चक्र चक्र म्हणजे काय? तर आपल्या आत्म्याला शरीराशी बांधून ठेवण्याचं काम ही आपली 7 चक्र करत असतात. तर ही चक्र कोणती आहेत, त्यांचं काम कसं चालतं आणि ती जर बॅलन्स नसली तर काय होऊ शकतं, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. एक लक्षात घ्या, चक्र बॅलन्स असणं आणि चक्र जागृती हे 2 वेगवेगळे मुद्दे आहोत. तर आपण आज फक्त हे पाहणार आहोत की ही चक्र जर बॅलन्स नसली किंवा आपल्या या चक्रांची एनर्जी कमी झाली तर आपल्या आयुष्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात. तर ही 7 चक्र कोणती आहेत? मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, अशी ही 7 चक्र आहेत. तर सर्वप्रथम आपण माहिती घेऊया मूलाधार चक्राची. मूलाधार चक्र, आता ही चक्र सगळे असतात कुठं? तर आपला जो पाठीचा कणा आहे, मेरुदंड, त्याच्यामध्ये ही चक्र स्थित असतात. मूलाधार चक्राचं स्थान आहे आपल्या माकड हाडाच्या टोकाशी हे मूलाधार चक्र स्थिर असते. म्हणजे आपल्या पूर्ण मणक्याचा भाग, कमरेची हाडं किंवा आपले गुडघे, कमरेपासून खालचा भाग हा मूलाधार चक्राच्या संबंधित येतो. मूलाधार चक्राचा संबंध हा पृथ्वी तत्वाशी आहे आणि त्याचं बीज अक्षर आहे लम बीज. त्याचा रंग लाल रंग आहे. म्हणजे जर तुम्हाला त्याचं साधना करायची असेल तर लाल रंगाला इमॅजिन करून तुम्ही ही साधना करू शकता. त्याचा जो बीज आहे तो ओम लम नमः, ओम लंग नमः, ओम लंग नमः, अशा प्रकारे उच्चारण करून हे चक्र तुम्ही बॅलन्स करू शकता. आता मूलाधार चक्राचा संबंध आपल्या मूलभूत गरजांशी आहे. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट असते आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, यामध्ये सुद्धा अडचण येते. म्हणजे आपला महिन्याला येणारा आर्थिक फ्लो जो आहे किंवा महिन्याचा पगार असेल किंवा महिन्याचं आपलं जे काही वेतन आहे किंवा आपल्या ज्या बेसिक गरजा भागवताना सुद्धा आपल्याला जर त्रास होत असेल तर समजून घ्या की आपलं मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे. तसंच त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स कमी असणं, भीती, आळस या गोष्टी परिपूर्ण भरलेल्या असतात. उत्साहाची कमतरता 100% जाणवते. त्यामुळे कॉन्फिडन्स नसल्यामुळे अशा व्यक्ती कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. खास करून विद्यार्थ्यांमध्ये पण ही कमतरता जाणवते. तर हे मूलाधार चक्र जर आपलं बॅलन्स झालं तर अशा अडचणी आपण नक्कीच यातून बाहेर येऊ शकतो. आता दुसरं चक्र आहे आपलं स्वादिष्ठान चक्र. या चक्राचा संबंध आपला पूर्ण मानवी आयुष्य आणि गरजांशी आहे. याचं स्थान आहे ओटीपोटाजवळ. आता ओटीपोटाजवळ असल्या कारणाने आपली सगळी जननेंद्रिय जी आहेत ती याच्याशी निगडीत आहेत. म्हणजे जर आपलं स्वादिष्ठान चक्राला एनर्जी कमी असेल किंवा ते इम्बॅलन्स असेल तर हार्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम असणं किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या अडचणी असणं. आजकाल तुम्ही ऐकलं असेल पीसीओडी, पीसीएस, अशा काही अडचणी लोक बोलले जातात. तर हे कशामुळे होतंय? तर आपलं स्वादिष्ठान चक्र बॅलन्स नाहीये. आता मूळतः ह्याचा जो संबंध आहे हे पूर्णपणे जलतत्वाशी निगडीत असलेलं चक्र आहे आणि याचं जे बीज आहे ते वम बीज आहे. म्हणजे जर तुम्हाला हे चक्र बॅलन्स करायचं असेल तर ओम वम नमः, ओम वम नमः, ओम वम नमः अशा पद्धतीनं उच्चार करून तुम्ही हे चक्र बॅलन्स करू शकता. आता स्वादिष्ठान चक्र जर आपलं बॅलन्स नसेल तर आपल्याला निराशा किंवा आळस, सतत मूड ऑफ असणं, चिडचिड होणं, अस्वस्थ वाटणं, रात्रीची झोप न येणं, अशा पद्धतीच्याही अडचणी आपल्याला जाणवायला लागतात. आणि खास करून स्त्रियांमध्ये पण ह्या गोष्टी दिसतात. आणि जर हे चक्र इम्बॅलन्स असण्याचं अजून एक लक्षण आहे जे पुरुषांमध्ये दिसून येतं किंवा बऱ्याच लोकांमध्ये आढळतं की व्यसनाधीनता. व्यसनाधीनता जर होत असेल तर या चक्राला 100% प्रॉब्लेम आहे असं तुम्ही समजू शकता. म्हणजे आपली चक्र आयुष्यात किती महत्वाची आहे हे आपल्याला समजत असेल. आता तिसरं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्र म्हणजे काय?
तर आपल्या नाभीमध्ये असलेलं जे चक्र आहे, याचं स्थान आहे नाभीच्या बरोबर 1 इंच वर. नाभी चक्र असंही त्याला म्हणतात आणि मणिपूर चक्र असंही म्हणतात. या चक्राचा रंग आहे पिवळा. म्हणजे तुम्ही याला बॅलन्स करण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करू शकता, पिवळा रंग इमॅजिन करू शकता. आणि याचा जो बीज मंत्र आहे, ओम रं नमः, ओम रं नमः, ओम रं नमः. आता हे चक्र बॅलन्स आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर हे चक्र जे आहे ते आत्मविश्वासाचं चक्र मानलं जातं. तुम्ही समजून घ्या की जेवढेही लोक म्हणजे सक्सेस आहेत आता, ऍक्टर्स असतील, अगदी राजकीय व्यक्तिमत्व असतील किंवा चांगले व्यावसायिक असतील, तर त्यांच्यामध्ये हे चक्र चांगल्या पद्धतीनं बॅलन्स आहे, ऍक्टिव्ह आहे असं समजा. कारण या चक्राचं जे देण आहे ती आहे की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप चांगला राहतो, तुमच्यामध्ये निर्णय क्षमता पण खूप चांगली असते. म्हणजे एखादं डिसिजन घ्यावं का नको घ्यावं, बरेचसे आपल्या आयुष्यातले निर्णय जेव्हा आपण घेतो त्याच्यावरती आपलं आयुष्य डिपेंड असतं की आपल्याला काय सक्सेस मिळणार आहे किंवा काही नाही. तर निर्णय क्षमता ज्यांच्याकडे चांगली आहे त्यांचं हे चक्र अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत असतं. दुसरी गोष्ट, हे चक्र जर चुकीच्या पद्धतीनं जर इम्बॅलन्स असेल किंवा ओव्हर ऍक्टिव्ह जरी असेल चुकीच्या पद्धतीनं, तर ती लोक डॉमिनन्स असतात. म्हणजे वर्चस्व गाजवणे किंवा थोडासा राग जास्त असतो त्या लोकांना. म्हणजे नाही का, प्रत्येक गोष्ट आपल्या आधिपत्याखाली ठेवण्याची सवय असणं किंवा मी म्हणेल तेच खरं, अशी जी वृत्ती असते, तर या चक्राच्या ओव्हर ऍक्टिव्हनेसमुळे सुद्धा होऊ शकते. म्हणजे कोणतंही चक्र ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे चुकीच्या पद्धतीने ओव्हर ऍक्टिव्ह होऊनही चालत नाही आणि त्याची एनर्जी कमी असूनही चालत नाही. जर हे झालं तर आपल्या आयुष्याचं गणित हे 100% बिघडतंय. जे मणिपूर चक्र हे आपलं सोलर प्लेक्सेस आहे, त्याच्याशी संबंधित आपलं जे मोठा आतडा आहे, डायजेशन आहे, तसंच पित्ताचा विकार जो आहे किंवा आपलं जठर आहे, लिव्हर आहे, याचा संबंध पूर्णपणे आपला मणिपूर चक्राशी येत असतो. तर हे चक्र बॅलन्स असणं अतिशय गरजेचे. म्हणजे आपले जे खालची 3 चक्र आहेत, मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूर, ही तिन्ही चक्र आपल्या सांसारिक गोष्टींशी निगडित आहेत. ही चक्र जर आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स असतील तर आपलं आयुष्य आणि आपले संसार हे सुखासमाधानाचे आहेत हे समजून जा. आणि ह्या चक्रांमध्ये जर बॅलन्स नसेल तर खूप वेळा असं वाटतं की अगदी स्वादिष्ठान चक्र असो, मणिपूर चक्र असो दे, की हा व्यक्ती बाहेर किती चांगला आहे आणि यांचं बायकोशी पटत नाहीये, याचं नवऱ्याशी पटत नाहीये, किंवा दोघं एकत्र असतील तर क्षुल्लक गोष्टींमध्ये जर वाद होत असतील तर समजून जा या खालच्या चक्रांमध्ये 100% गडबड झालेली आहे. तर ही चक्र बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून. आणि याच्या विपरीत आपली जी राहिलेली 3 चक्र आहेत ती आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाची आहेत. म्हणजे आता आपण घेऊया उदाहरण अनाहत चक्राचं. अनाहत चक्र हे हृदयामध्ये स्थित असतं. त्याचा रंग हिरवा आहे. हे वायू तत्वाशी निगडित आहे आणि त्याचा बीजमंत्र आहे यम. ओम यम नमः, ओम यम नमः, ओम यम नमः. या मंत्रोच्चाराने हे चक्र जे आहे ते बॅलन्स होतं. आता हृदयाशी निगडित आजार आजकाल खूप लोकांना होत आहेत. म्हणजे हार्ट अटॅक येणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, फुफ्फुसाशी निगडित आजार असणं, दमा असणं किंवा स्तनांचे कर्करोग, तर याचा संबंध पूर्णपणे आपल्या अनाहत चक्राशी आहे. तर अनाहत चक्र बिघडण्यामागचं पण एक कारण महत्वाचं असं सांगता येईल की क्षमा करणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या गोष्टीला आपण पकडून बसतो किंवा एखादा मनात असलेला राग आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करत नाहीये, वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये खूप सारा कचरा साठत चाललाय आणि त्याचं दडपण आपल्या हृदयावरती वाढतंय. हृदय म्हणजे फक्त आपल्या शरीराला म्हणजे रक्त पुरवठा करण्याचं साधन नाहीये. विचार करा, आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म नसा इतक्या आहेत, धमण्या, शिरा, की त्या जोडल्या तर पृथ्वीला वेढा पडेल इतकं म्हणजे ते लांबलचक आहे. पण एवढ्या मोठ्या शरीराला जर रक्त पुरवण्याचं काम हे हृदय करत असेल, पंपिंग करत असेल,
तर हृदय हे छोटा अवयव नाही आणि त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आपल्याला जेव्हा दुःख होतं तेव्हा आपण म्हणतो माझ्या मनाला लागलं. मग विचार तर मेंदू करतोय, मग आपण हृदयावर हात का ठेवतोय? कारण कितीतरी हजार पट न्यूरॉन्स आपले जे आहेत ते आपल्या हृदयामध्ये आहेत. म्हणजे आपल्या हृदयाला जसं मेंदू काम करतो तसं एक ब्ल्यू प्रिंट म्हटलं जातं. कारण सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी, ज्या मेमरीज आहेत त्या या हृदयामध्ये साठतात. म्हणजे अगदी या जन्मातल्या नाही, मागच्या जन्मातल्या सुद्धा मेमरीज आपण साठवलेल्या आहेत. तर अनाहत चक्राचं क्लिनिंग करणं किंवा त्याला बॅलन्स करणं, त्याची साधना करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी आपल्याला खूप गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. जे काही आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत, त्रास आहेत किंवा राग असतील, ते सोडून देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपलं हे चक्र अतिशय वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतंय. आता अनाहत चक्र जर आपलं बॅलन्स असेल, तर एखाद्याला पटकन एखाद्याची दया येणं किंवा करुणा भासणं. आणि काही लोक अतिशय निर्दय असतात, की म्हणजे एखाद्याला जीव घेताना सुद्धा काही वाटत नाहीये. की ह्याचं कारण काय आहे? तर त्यांचा अनाहत चक्र ब्लॉक आहे. आणि काही लोकांना दुसऱ्याला ठेस लागली की ती वाईट वागला असेल तरी त्या माणसाची जाऊन ते मदत करतात. कारण त्यांचं अनाहत चक्र हे ओपन आहे किंवा चांगल्या पद्धतीनं आहे. तर अनाहत चक्र हे आध्यात्मिक दृष्ट्या पहिलं चक्र आहे जे खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर येतं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राचं जे स्थान आहे ते आपल्या कंठाच्या जवळ आहे. म्हणजे कंठ हा आपला जो येतो त्या स्थानावरती बरोबर विशुद्ध चक्र आहे. आता हे विशुद्ध चक्र जे आहे ते पूर्णपणे आकाश तत्वाशी संबंधित आहे. विशुद्ध चक्राचा रंग हा आकाशी आहे आणि त्याचं बीजमंत्र आहे ओम हम नमः, ओम हम नमः, ओम हम नमः. या बीज मंत्राचा जेव्हा तुम्ही उच्चार करता, जेव्हा त्याचा जप करता, त्यावेळेला हे तत्व बॅलन्स होतं. आता विशुद्ध चक्र बऱ्याचशा लोकांना थायरॉइडची समस्या आजकाल जाणवते किंवा घशाशी रिलेटेड दुखणी, सतत घशाला इन्फेक्शन होणं, सर्दी होणं, कान दुखणं, डोळे दुखणं. तर हे सगळे जे अवयव आहेत किंवा आपले शोल्डर पेन होणं, तर हे सगळं विशुद्ध चक्राशी संबंधित आहेत. आता विशुद्ध चक्र हे आपलं दूषित कशामुळे होऊ शकतं? तर आपल्या वाणीने काही चुकीचे उच्चार करतो, काही अभद्र बोललं जातं किंवा चांगल्या शब्दांचा विपरीत उच्चार केला जातो. शिवीगाळ करणं किंवा अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण बोलणं चुकीच्या पद्धतीचं करतो किंवा कठोर वचन असेल, तर या पद्धतीनं जेव्हा बोलतो त्यावेळेला हे विशुद्ध चक्र आपलं इम्बॅलन्स होतं. आता हे इम्बॅलन्स असण्याचं लक्षण काय आहे? तर समजून घ्या, एखादा व्यक्ती कॉन्फिडन्सने एखादी गोष्ट बोलतोय, म्हणजे स्टेज डेअरिंग असेल किंवा योग्य पद्धतीने भावना व्यक्त करतोय आणि एखाद्या व्यक्तीचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे, तर समजून जा त्याचं विशुद्ध चक्र चांगलं आहे. आणि या विपरीत काही विद्यार्थ्यांमध्ये आपण बघतो की एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे पण ते त्यांना सांगता येत नाहीये. शिक्षक विचारतायत त्यांना की अरे हे सांग, त्याला ते स्पष्टपणे मांडता येत नाहीये, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत किंवा कंठ दाटून आल्यासारखं होतं, असं आपण का म्हणतो? कारण विशुद्ध चक्र ब्लॉक आहे आपलं. तर विशुद्ध चक्र जर आपल्याला म्हणजे क्लिअर करायचं असेल, त्याशिवाय आपल्या हृदयामध्ये ज्या भावना आहेत त्या विशुद्ध चक्रापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपण त्या वाणीतून उच्चारू शकत नाहीत. तर त्यामुळे विशुद्ध चक्र हे अतिशय महत्वाचं आहे आपलं बॅलन्स असणं. आणि याच्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे थायरॉइड, घशाचे आजार किंवा सर्दी, खोकला अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आपण मात मिळवू शकतो. लक्षात घ्या, सगळी चक्र एकमेकांशी रिलेटेड असतात. म्हणजे समजून घ्या, एखाद्या ठिकाणी समजा आपल्या बोटाला लागलं तर हात पण दुखतो. का दुखतो? कारण त्या नसा तिथे कनेक्टेड असतात. तसं आपलं एक चक्र दुसऱ्या चक्राशी हे पूर्णपणे कनेक्टेड असतं. आता नेक्स्ट चक्र जे येतंय ते आहे आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र हे कुठे असतं? तर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थित असतंय आज्ञाचक्र. याचा जो रंग आहे तो जांभळा कलर किंवा थोडासा गुलाबी जांभळा असलेला रंग आहे. फिक्कट गुलाबी जांभळा म्हणता येईल त्याला आपण. असा रंग आहे आणि त्याचं जे बीज मंत्र आहे तो आहे ओम ओम नमः, ओम
ओम नमः ओम ओम नमः. तुम्ही त्याला ओम असाही उच्चार करू शकता. आता आज्ञाचक्राचं वैशिष्ट्य, याला म्हणतात थर्ड आय. असं म्हणतात की भगवान शंकरांचा तिसरा डोळा ओपन आहे. तर हा तिसरा डोळा आपल्या सगळ्यांना असतो. अनेक साधू संतांना भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात किंवा भूतकाळात घडलेल्या घटना दिसतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचं आज्ञाचक्र जागृत असतंय. तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात हे आज्ञाचक्र किती महत्वाचं आहे ते समजून घ्या. आज खूप वेळा आपण माणसं ओळखायला चुकतोय किंवा माणसं ओळखता येत नाहीयेत. आपल्याला निर्णय घेताना चुकतोय किंवा निर्णय क्षमता बिलकुलच चांगली नाहीये. हे कशावरून होतं? तर आज्ञाचक्रामुळे होतं. कारण ज्या आसपास असणाऱ्या ज्या तरंग लहरी आहेत, लोकांचे जे विचार आहेत किंवा जे काही चांगलं वाईट जे येतंय ते सगळं आपल्या आज्ञाचक्रामधून ट्रान्सफर होतंय. बघा, लहान मूल नजर लागली की रडतं. का रडतं? कारण लहान मुलांची वयाच्या 5 वर्षापर्यंत बऱ्यापैकी सगळी चक्र ओपन असतात. आणि जसा त्याला स्वार्थ वगैरे समजायला लागतो की हे माझंच, फक्त माझंच, त्यावेळेला त्याची चक्र ही ब्लॉक होतात. म्हणजे आपल्या अहंकारामुळे किंवा स्वार्थामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपली चक्र पहिल्यांदा ब्लॉक व्हायला सुरुवात होतात. तर त्याला नजर लागते किंवा प्राण्यांना काही स्पिरिट्स दिसतात, काही एनर्जीज दिसतात किंवा लहान मुलांना काही एनर्जीज दिसतात असं म्हणतो. तर ते का दिसतं? त्याचं रिझन आहे की त्यांचे ते चक्र ओपन असतात. म्हणजे जेव्हा त्याला नजर लागते त्यावेळेला त्याला त्या एनर्जीज किंवा त्या व्हायब्रेशन, ते तरंग जाणवतात. आणि ते कुठून येतात? तर आपल्या आज्ञाचक्रामधून पास होऊन आपल्या शरीरामध्ये येत असतात. आणि म्हणून ते रडत असतं. म्हणजे आपण सुद्धा एखाद्या ठिकाणी बाहेर जाऊन आलो, एखाद्या कार्यक्रमातून आल्यावर काही कारण नसताना आपल्याला डोकं दुखल्यासारखं वाटतं. त्याचं कारण आहे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे तरंग आहेत, अध्यात्मातले असू देत किंवा वाईट शक्तींचे तरंग असू दे, वाईट विचारांचे तरंग असू दे, तर हे शरीरात प्रवेश कुठून करतात? तर आपल्या आज्ञाचक्रामधून करतात. त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये चंदन लावणं, हळदीपासून बनलेलं कुंकू लावणं, भस्म लावणं, अशा पद्धतीच्या गोष्टी कपाळावरती लावल्या जातात, जेणेकरून त्या तरंग लहरी ह्या फिल्टर झाल्या पाहिजेत. ज्यावेळेला व्यक्तीचा ऑरा कमजोर असतो त्यावेळेला नजर लागणे, डोकं दुखणं, या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात जाणवतात. आता आज्ञाचक्र जर तुमचं चांगलं असेल, तर एखादा व्यक्ती कितीही चांगला बोलत असेल, तरी तो चांगला हेतूने बोलतोय किंवा वाईट हेतूने बोलतोय हे समजण्याची क्षमता तुमच्याकडे असते. म्हणजे स्त्रियांना बघा बरं का, एक उदाहरण देते स्त्रियांचं, की आपण आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींची नजर ओळखू शकतो. इनफॅक्ट आपण जर पुढे गेलो आणि पाठीमागून आपल्याला जर एखादा वाईट प्रवृत्तीने पाहत असेल, तरी आपल्याला ते समजतं. का समजतं? कारण आपलं आज्ञाचक्र हे बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह असतं स्त्रियांमध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज्ञाचक्र हे बॅलन्स करण्यासाठी ओम ओम नमः किंवा ओम ओम नमः हे सुद्धा तुम्ही उच्चार करू शकता. याच्या उच्चाराने हे बॅलन्स होतं. साधना खूप महत्वाची आहे. आता या चक्रांचं वैशिष्ट्य आहे की आपल्या डोक्याच्या आतले मेंदूचा जो कंट्रोल आहे तोही याच्यामध्ये आहे. समजून घ्या, अध्यात्मामध्ये ज्या काही एनर्जीज प्राप्त होतात लोकांना, त्या म्हणजे नक्की काय? तर कॉन्सन्ट्रेशन जेव्हा आपण करतो किंवा आपण जेव्हा साधना करतो त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये असलेल्या काही पॉवर्स आहेत, ज्या सगळ्यांच्याकडे आहेत, तुमच्या आमच्याकडे सगळ्यांच्याकडे आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही चमत्कारी व्यक्तीकडे जाण्याची काही गरज नाहीये. त्या आपण स्वतः जागृत करू शकतो, बॅलन्स करू शकतो. तर ह्या पॉवर्स जागृत होतात आणि या जागृत झाल्याने आपल्याला आयुष्यात ज्या चुकीच्या घटना आहेत त्या आपण टाळू शकतो. कारण आपल्याला योग्य गाईडन्स आतून येतो. म्हणजे आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आतून येत असतं की हे एखादं काम करू का नको करू, हा व्यवहार करू का नको करू. बरेचसे लोक नको त्या ठिकाणी पैसे घालून आजकाल फसलेले आहेत. त्यांना कधी कधी समजत असतं की हे जाऊ शकतं, हे चुकू शकते, पण तरी सुद्धा ते गोष्टी का करतायत? कारण त्यांचं आज्ञाचक्राला पूर्ण एनर्जी बॅलन्स नसल्यामुळं निर्णय घेण्याची क्षमता आणि डिसिजन चांगल्या पद्धतीनं त्यांना घेता येत नाहीयेत किंवा कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाहीये. या गोष्टीसाठी आज्ञाचक्र जागृत करणं किंवा बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. आता जे आपलं नेक्स्ट चक्र आहे ते आहे सहस्रार चक्र. आता सहस्रार चक्र हे असतंय कुठं? याला क्राऊन चक्रही म्हणतात.
तर आपला जो टाळूचा भाग आहे तिथं हे सहस्रार चक्र असतं. आता या चक्राचा जो संबंध आहे तो आपल्या पूर्ण शरीराशी, इतर चक्रांशी आहे. आणि याचा रंग जो आहे तो डार्क जांभळा गुलाबी रंग आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर याचा जो बीजमंत्र आहे तो आहे ओम. ओम नमः, ओम नमः, ओम नमः. या पद्धतीनं तुम्ही या चक्राला स्थिर करू शकता. किंवा काही प्राणायाम आहेत, भ्रामरी आहेत, हे करणं गरजेचं आहे. आता सहसा हे चक्र लोकांचं बिघडत नाही. त्याचं कारण असं आहे, जर हे चक्र बिघडलं तर आपल्या मानसिक जे आरोग्य आहे ते बिघडलं म्हणून समजा. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या व्यक्तीच्या मानसिक संतुलन हरवलेलं आहे, डोक्यावरती थोडासा परिणाम झाला असं वाटतं, स्किझोफ्रेनिया सारखे आजार आहेत, भास होणं, भ्रम होणं, असे जे मानसिक आजार आहेत ते या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. त्याच्यासाठी म्हणजे फार लोकांमध्ये हा आजार नाही जाणवत, अगदी काही लोकांमध्ये होतंय हे. मग त्याच्यासाठी हे जे प्राणायाम आहेत किंवा हे ओंकाराचा जो जप आहे किंवा ओंकार आसपास लावून ठेवणं किंवा ओंकाराचं मेडिटेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि क्राऊन चक्र आपलं बॅलन्स झालं तर आपल्याला मानसिक शांती खूप चांगल्या पद्धतीने मिळते. आपले सातही चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ही झाली चक्रांची माहिती. आता हे मी तुम्हाला जे सांगितलं ते 7 चक्र बॅलन्स करण्यासाठी सांगितलं. आणि प्रत्येकी घरामध्ये जर आपण जसं टीव्ही सिरियल किंवा मोबाईलला वेळ देतो तसं प्रत्येक पालकांनी जर 30 मिनिटं आपल्या घरातल्या मुलांना घेऊन आपण जर 3-3 मिनिटाचे जर प्रत्येक चक्राची जर साधना केली तर या साधनेनं त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, त्यांचं आरोग्य सुधारू शकतं, त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतं. त्यामुळे ही साधना खूप अतिशय महत्वाची आहे. आणि खूप लोक म्हणतात की आम्हाला वेळ नाही. ऍक्च्युली वेळ सगळ्यांच्याकडे आहे, फक्त तो वेळ कुठे वापरायचा, कसा वापरायचा हे मात्र आपल्याला समजत नाहीये. कारण जर ह्या गोष्टी घराघरांमध्ये झाल्या तर आजारपण कमी होतील. तसेच मुलं आजकाल आत्महत्या करतायत, चुकीच्या विचारांच्या मागे जात आहेत, व्यसनांच्या मागे जात आहेत. तर याच्यावरती निश्चितच कंट्रोल येऊ शकतो. अशाच पद्धतीने आपण विविध प्रकारची माहिती अजून घेणार आहोत वेगवेगळ्या व्हिडिओज मधून. आता आपण इथेच थांबूया. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव.